दिल्लीत चालू असलेल्या म्हणजे दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या कृषी आंदोलनातली फाटाफूट आता समोर येऊ लागलेली आहे। ही फाटाफूट दोन पद्धतीची आहे। एकतर प्रत्यक्ष जे शेतकरी त्याला पाठिंबा देत होते त्यांनी आता माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे। काही संघटनांनी अधिकृतरित्या कृषी मंत्र्यांशी भेटून पत्रक दिलेलं आहे। फक्त पत्रकबाजीच नाही तर प्रत्यक्षात नॉयडाकडचा जो रस्ता आहे तो हरियाणातले शेतकरी नेते भानु प्रताप सिंग यांच्या संघटनेने अडवलेला होता। त्यांनी तो काल मोकळा करून दिला। त्यांनी मोकळा करून दिल्याच्या नंतर तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचं स्वागत केलं आणि मग त्यांच्यावरती टीका सुरू झाली। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ठळकपणे या आंदोलनातली फाटाफूट प्रत्यक्षदर्शी कुठे समोर आली तर दिल्ली नॉयडाच्या रस्त्यावरती ती समोर आली। तो रस्ता जेव्हा मोकळा झाला आणि त्यांना धमक्या देणे, त्यांच्यावरती टीका करणे, मग भानु प्रताप सिंग यांनी चिडून असं म्हणलेलं होतं की माझ्या सगळ्याच शेतकरी नेत्यांची CBI चौकशी झाली पाहिजे, कारण की ह्यांनी अरबोखरबोची संपत्ती, त्यांची भाषा आहे ती, कशी जमा केली आणि हे किसान नेते हे किसानांचे उरलेले नसून हे कसे पद्धतीनं दलाली करत आहेत असा त्यांचा प्रत्यक्ष आरोप आहे। अजून एक प्रत्यक्ष जी फाटाफूट दिसते आहे ती दुसरी, ती अशी की पंजाबचे जे रस्ते अडवलेले आहेत त्याच्या पलीकडे जे शेतकरी आहेत जे आपला शेतमाल दिल्लीमध्ये आणू इच्छित होते या काळामध्ये, त्यांना ती अडचण झाली गेले 19 दिवस आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो असंतोष तयार झाला आणि त्यांनी आता माघार घ्यायला सुरुवात केली। सगळ्यांना असं वाटत होतं की काही वेळामध्ये ह्याच्या बाबतीतल्या मागण्या मंजूर होतील आणि आपले हे प्रतीक म्हणून आंदोलन राहील आणि त्याच्यानंतर आपल्याला आंदोलन आपलं संपेल, यशस्वीरित्या संपेल। पण आंदोलनाचा त्यांच्या दृष्टीनं चालू असलेल्या आंदोलनाचा शेवटच दिसत नाही आहे। म्हणजे आधीपर्यंत असं बोललं जात होतं की चालत चालत एका कड्यावरती हे आंदोलन येऊन थांबलेलं आहे आणि आता पुढं जायला रस्ता नाही, माघार घ्यावी लागेल त्याच्यामध्ये। पण आता तेही स्थिती उरलेली नाही। हे आंदोलन प्रत्यक्ष पलीकडं दरीमध्येच कोसळलेलं आहे, आता खड्ड्यामध्येच आंदोलन कोसळलेलं आहे। ते आता वरती कसं काढायचं म्हणून काही जणांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे। ही अशी सुरुवात का झाली, म्हणजे दुसरा जो पद्धतीनं आपण फाटाफूट म्हणतो ती वैचारिकतेची आपण नंतर चर्चा करू। ही प्रत्यक्ष आंदोलनातली फाटाफूट का झाली तर सगळ्यांची मागणीमध्ये MSP मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी व्हावी आणि ती खरेदी बहुतांश हरियाणा आणि पंजाबमधल्या शेतकऱ्यांकडून गहू आणि तांदूळाची केली जाते। तत्वशः आंदोलन सुरुवात झाल्याच्या नंतर म्हणजे दिल्लीमध्ये आता आंदोलन झाले याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी पंजाबमध्ये रस्त्यावरती उतरून रेल्वे रोको करून जे आंदोलन केलं होतं तेव्हासुद्धा MSPच्या बाबतीमध्ये कुठलंच त्याला बाधा आणणारं कलम या कायद्यामध्ये नाही, हे आश्वासन दिलेलं होतं। प्रत्यक्ष स्वतः कृषी मंत्री असोत, गृहमंत्री असोत, पंतप्रधान असोत, ह्या सर्वांनी वारंवार MSPला हात लावणार नाही MSP जाहीर पण केली होती आणि MSP प्रमाणे खरेदी पण ह्या काळातसुद्धा गव्हाची झालेली आहे। म्हणजे हे आंदोलन चालू असताना सुद्धा गव्हाची खरेदी MSP प्रमाणे चालू झालेली होती। दुसरा ह्याच्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा होता की MSP प्रमाणे खरेदी करणारी जी व्यवस्था आहे कृषी उत्पन्न बाजार समिती ती अबाधित राहावी। प्रत्यक्ष या कायद्यामध्ये कुठेही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करावी असं उल्लेख आलेला नाही। कृषी उत्पन्न बाजार समिती शिल्लक राहणार असं आश्वासन पण दिलं होतं। इतकंच नाही, जेव्हा चर्चा सुरू झाली शेतकरी आंदोलक नेते आणि कृषी मंत्री यांच्यासोबत तेव्हा त्यांनी सुद्धा हे लेखी आश्वासन द्यायची पण तयारी केली होती। असं असताना सुद्धा म्हणजे जी प्रमुख मागणी आंदोलनाची होती, आंदोलक शेतकऱ्यांची होती, ती मान्य झाल्याच्या नंतर सुद्धा आंदोलन आडमुठपणानं पुढं चालू ठेवण्याचा जो एक मानस होता आणि आता त्याला अंत दिसत नाही असं म्हणल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात हरियाणातले ते शेतकरी वापस गेलेच आहेत, एक रस्ताही मोकळा झालेला आहे आणि पंजाबमधल्या पण शेतकऱ्यांमध्ये अशा दृष्टीनं फूट पडताना दिसत आहे की ज्यांच्या प्रत्यक्ष शेतमालाची काळजी आहे आणि विशेषतः जो शेतमाल नाशवंत असा असतो, फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीमधले आजूबाजूच्या परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांना जोडीला अजून एक नवीन घटक याच्यामध्ये समोर आलेला आहे की त्या दिल्लीच्या सीमेवरती जे औद्योगिक वसाहती आहेत त्यांच्यामध्ये जे उद्योग आहेत तर त्यांनी आता अशी मागणी केलेली आहे की हे आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। त्यांच्या संघटनांनी अधिकृतरित्या शासनाकडे अशी मागणी केलेली, पण आता गेले 19 दिवसापासून आमचं उत्पादन ठप्प झालेलं आहे। म्हणजे आम्हाला कच्चा माल पण येत नाही आहे आणि जो काही आधी तयार झालेला आहे तो माल बाहेर पाठवायला पण अडचण येत आहे। आमचे रस्ते बंद झालेले आहेत आणि हे अतिशय धोकादायक आहे। पहिल्यांदाच व्यापार मंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे। आता आधीच कोरोनाच्या काळामध्ये व्यापार ठप्प झालेला होता,
नुकताच सुरू झाला होता, हळूहळू सगळा जोडजमाव जमत होता, त्याच्यामधून बाहेर यायची परिस्थिती चालू असताना म्हणजे विहिरीमध्ये बुडालेल्या एखाद्याला आपण वरती काढण्यासाठी दोर टाकलेला आहे आणि तो दोरानं चढू पाहत आणि परत तो दोर कोणी कापत असेल आणि तो परत विहिरीत पडत असेल, तशी परिस्थिती उद्योगांची झालेली आहे दिल्लीच्या सीमेवरती पंजाबच्या बाजूने. आणि त्यांनी पण आता पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे आणि ती पण एक फाटाफूट ह्या आंदोलनात दिसते आहे. दुसरी जी फाटाफूट आहे ती वैचारिक पातळीवरची. झालं असं की प्रत्यक्षामध्ये जेव्हा आंदोलन सुरू झालं, MSP आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या संदर्भातलं ते आंदोलन होतं. या दोन्ही गोष्टींचा डाव्याशी काही संबंध नव्हता, पण ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे हमाल आडते व्यापारी, त्याच्यातले विशेषतः हमाल मापाडी संघटना आपण जे म्हणतो महाराष्ट्रामध्ये, त्या संघटनांवरती डाव्यांचा बऱ्यापैकी कब्जा होता. त्यांचे हितसंबंध धोक्यामध्ये आल्याच्या नंतर हे जे आंदोलन ज्या पद्धतीनं पेटलं आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले, त्यांच्या भाषेमध्ये मंडीतले हे सगळे मापाडी आडते दलाल व्यापारी हे सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला, प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी झाले. वैचारिक फाटाफूट कुठे झाली की जेव्हा शेतकऱ्याला बाहेर विकायला परवानगी आहे, त्याचा फायदा पंजाबमधल्या पण शेतकऱ्याला मिळू शकतो असं लक्षात आल्याच्या नंतर हे आंदोलन करणाऱ्यांना बाकीचे शेतकरी असं म्हणायला लागलेत की प्रश्न तुमचा आहे, तुम्हाला स्पर्धात्मक व्यवस्थेमध्ये बाहेर जाऊन तोंड द्यावं लागेल, आमचा तसा मुद्दा नाही आहे. एक उत्पादक म्हणून जर मला जास्तीत जास्त खरेदीदार भेटणार असतील तर मला त्याचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा ही फूट पडली. दुसरा मुद्दा, जेव्हा मानवाधिकार दिन होता 10 डिसेंबरला, त्यावेळेस शर्जील इमाम, उमर खालिद, वरवरा राव, सुधा भारद्वाज यांना कसं सोडवा अशी जेव्हा मागणी खाली या सगळ्यांच्या बाबतीतले सोडवणुकीची मागणी प्रत्यक्ष या आंदोलनाच्या मंचावरून झाली. आणि तेव्हा एक विचित्रच परिस्थिती तयार झाली की ह्या मागण्या काही आंदोलनाच्या नव्हत्या. ह्या शेतकरी आंदोलनामध्ये उमर खालिद किंवा बाकीचे सगळे जे नेते होते, शर्जील इमाम यांच्या संदर्भामध्ये काही बोलायचं काही कारणच नव्हतं. त्यांच्यावरती देशद्रोहाची कलमं लावलेली, त्यांना प्रत्यक्ष तुरुंगात टाकलेलं आहे. त्याचा या आंदोलनाशी कुठल्याच अर्थाने संबंध नव्हता. त्यांच्यावरती अन्याय झाला असं जरी एक क्षणभर मान्य केलं तरी, म्हणजे डाव्यांनी जसं ज्या पद्धतीनं हमाल मापाड्यांच्या मागे आपलं सगळं पाठबळ लावलं होतं शेतकऱ्यांच्या पेक्षा, तसं दुसरीकडून हळूच एक ही मागणी पुढं सुरू केली होती. आणि बाकीचे गौतम नवलखा असो, वरवरा राव असो, सुधा भारद्वाज असो, हे सगळे अर्बन नक्षल, त्याच्यानंतर आपल्याकडचे भीमा कोरेगावचे दंग्याची प्रकरणं, त्याच्यानंतर दिल्लीचे दंगे, जामिया मिलिया, JNU इथले दंगे, CAचे त्या काळामध्ये झालेले सगळे दंगे आणि अत्याचार आणि त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, म्हणजे हा एक विचित्र विषय समोर आला. त्याच्यामुळे ती वैचारिक फाटाफूट आली. अजून एक वैचारिक फाटाफूट मोठी गंमतशीर, ह्या डावे, समाजवादी, साम्यवादी आणि गांधीवादी, पर्यावरणवादी सगळेच एकत्र आले. हे सगळे लोक काल शेतकरी आंदोलनाला वेगळ्या अर्थाने विरोध करत होते. म्हणजे ज्या तांदळाचे शेतकरी आज आंदोलन करत आहेत, त्यांच्या पिकांना पाणी लागतं, ते त्यांच्या भाताचं तूस जाळतात, हे तूस जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं, अशी मागणी पर्यावरणवादी करत होते त्यांच्या विरोधामध्ये. ते आज परत त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. या पिकांना पाणी लागतं, या पिकाच्या विरोधात हे आत्तापर्यंतचे सगळे हे पर्यावरणवादी आणि डावे होते, कारण की ह्यांना ते बडे बागायतदार म्हणायचे, मोठे शेतकरी म्हणायचे, पाणीवाले शेतकरी असा शब्द वापरायचे. आणि आता हे आंदोलन फक्त पाणीवाल्या शेतकऱ्यांचं चालू आहे. ह्याच्या नेमकं उलटं PDS, सार्वजनिक वितरण व्यवस्था, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये गहू आणि तांदळाचं वाटप का होतं, ज्वारीचं वाटप का होत नाही, बाजरीचं का होत नाही, मक्याचं का होत नाही किंवा मुगाचं का होत नाही. म्हणजे कोरडवाहूची जी पिकं आहेत त्यांचं वाटप PDSसाठी का केल्या जात नाही, त्यांची खरेदी MSP प्रमाणे शासन करून त्याचं वाटप रेशनिंगच्या दुकानावरती का केलं जात नाही. म्हणजे कालपर्यंत तुम्ही ज्या पिकांच्या विरोधामध्ये बोलत होते डावे सगळे, आज त्याच पिकांचे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसत आहात. दुसरा मुद्दा जो असा होता की मेधा पाटकरसारखे लोक जेव्हा समोर आले तेव्हा त्याच्यातलाही विरोधाभास समोर आला की तुम्ही कालपर्यंत नर्मदा धरणाच्या आंदोलनामध्ये सरदार सरोवराच्या विरोधामध्ये आंदोलन जे केलं होतं त्याचा तोटा शेतकऱ्यांना झाला आणि ते शेतकरी तुमच्या विरोधात तेव्हा होते, म्हणजे तुम्ही तेव्हा शेतकरी विरोधी होता. आणि आता मात्र तुम्ही दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने बसलेले आहात. जेव्हा ही पाण्याची पिकं आहेत, मोठ्या प्रमाणात पाणी ह्यांना लागतं, बागायती पिकं आहेत आणि ते कसं पर्यावरणाचा नाश करतात असं म्हणणारे पर्यावरणवादी आता त्यांच्या बाजूने आलेले आहेत. म्हणजे एक विचित्र अशी परिस्थिती तयार झालेली आहे की ह्या आंदोलनातली फाटाफूट प्रत्यक्षामध्ये
काही शेतकरी नेत्यांनी सरळ शासनाकडे जाऊन, इतकंच नाही, किसान समन्वय समिती ह्या नावाने 1982-83 मध्ये अखिल भारतीय पातळीवरती तेव्हा पंजाबातले नेते खासदार भूपेंद्र सिंग मान किंवा आता जे गुणी प्रकाश ज्यांनी गृहमंत्र्यांना जाऊन निवेदन दिलं ते स्वतः, किंवा गुजरातमधले भोलाभाई देसाई आणि गुणवंतभाई, ह्या सगळ्या नेत्यांनी, शंकर रेड्डी म्हणून आंध्र प्रदेशमधले होते, हेमंत कुमार म्हणून कर्नाटकातले होते, ह्या सगळ्या नेत्यांनी मिळून तेव्हा किसान समन्वय समिती ह्या नावानं शरद जोशींच्या नेतृत्वाखाली 82-83 सालची गोष्ट ही, आज जे किसान संघर्ष समिती असा जो शब्द वापरतात ना, ते हे विसरतात की ह्याची स्थापना 1981-82लाच झालेली होती. त्या समितीने अधिकृतरित्या काल कृषी मंत्र्यांना एक आपलं पत्रक दिलं पाठिंबा जाहीर करणारं की हे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूनं आहेत. इतकंच नाही, त्यांचा अजून विस्तार करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा हा रस्ता प्रशस्त करावा. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ह्या आंदोलनामध्ये फूट पडली, कारण की काही लोक सरळ निघून जात आहेत. त्याच्यानंतर वैचारिक पातळीवरती डाव्यांनी फूट पाडली, त्यांनी वेगळेच मुद्दे समोर आणले की जे प्रत्यक्ष या आंदोलनाशी संबंधित नव्हते. आणि तिसरा जो मुद्दा आहे, ह्याच्याशिवाय आधीपासून शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या बाबतमध्ये वेगळी मांडणी करणारी किसान समन्वय समिती, KCC, किसान कोऑर्डिनेशन कमिटी म्हणून जी गेले जवळपास 35 वर्ष काम करत होती, कार्यरत होती, वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करणाऱ्या संघटना, त्यांच्या वतीनं आता शासनाला असं पत्रक दिलं गेलेलं आहे की आमचा पूर्ण पाठिंबा आहे, हे तुम्ही कायदे राबवा. इतकंच नाही, त्याचा विस्तार करा. अशा पद्धतीनं सध्या दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाची फाटाफूट दिसून येते आहे. काही दिवसानंतर हा मुद्दा शिल्लक राहणार नाही आणि आत्ताचे जे आंदोलक आहेत ते पूर्णपणे काळाच्या ओघावरती निरर्थक झालेले आढळून येतील.